अरबाज, यश, नमस्कार. काय माझं नाही काय मित्रांनो अशा प्रकारे नमस्कार मित्रांनो. तर कसे आहेत सगळे? एकदम ओके मध्ये ना मित्रांनो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी खूप दिवसातून आलोय. तर मित्रांनो आज असं झालं की मी आता लागलोय जॉबला आणि मी खूप बिझी असल्यामुळे तुमच्यासाठी एक भन्नाट असा ब्लॉग आणला नव्हता. पण आता एक खूप वेळानंतर मी असा एक क्वालिटीमधला एक ब्लॉग आणलाय, तो म्हणजे रायगडचा ब्लॉग. मित्रांनो आपला हा रायगडचा जवळजवळ 1 ते 2 नाही तर 3 पार्ट होऊ शकतात, कारण खूप मोठा असा ब्लॉग झाला आहे. त्यासाठी आपले 3 पार्ट तर सहज होऊ शकतात. तर हा आपला पहिला पार्ट आहे आणि आता हा पहिल्या पार्टमध्ये आपण आपल्या रायगडला जाण्याची फक्त तुम्हाला सुरुवात दाखवणार आहोत. नंतर मग हळूहळू टप्प करत आपण पुढे जाणार आहोत. तर चला तर मग तुमचा माझा जास्त वेळ घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. तर सकाळच्या वाजले जवळजवळ 5. खूप दिवसापासूनची इच्छा होती की रायगडला जायचं. आता ती इच्छा पूर्ण व्हायला लागली आहे. लहानपणी एकदा गेलो होतो, पण तेव्हा म्हणजे सहलीला गेलो होतो तेव्हापासून नंतर पण असं जास्त काय आठवत नाही रायगडवरलं. त्यामुळे आता मस्त की चौकातल्या मित्रांबरोबर चाललो आहे ओकेमध्ये फिरायला. तर चला आता आपण जाणार आहे चौकात आणि ओकेमध्ये सगळं गाडीचं आपलं जरा नारळ फोडून पूजा करून निघणार आहे. चला जाऊया मग. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहे सगळेजण रायगडला. जवळजवळ आम्ही टोटल 20 जण आहोत आणि निवडून सगळं मित्रमंडळ ओझरडी यातली सगळी कार्यकर्ते आणि आपली मित्रमंडळी बाहेरची इकडची तिकडची गावातली तीच आमची जवळची. तर मित्रांनो अशा प्रकारे आता मस्तपैकी आम्ही गणपतीचं दर्शन घेणार आहोत असं, आणि गणपती दर्शन घेऊनच आम्ही आता निघणार आहोत. चला दर्शन घेऊया. मस्तपैकी आता मस्त तेजसने दर्शन वगैरे घेतलं आहे गणपतीचं. तेजस काय सांगशील? रायगडला चाललो आहे आपण सगळे फिरायला. किती दिवसातून चाललोय रायगडला फिरायला? रायगडला फिरायला चालली आहे ना. मग तू रायगडला जाऊन आला काय? हो जाऊन आली. राज्याभिषेकला आम्ही रायगडला इथल्या आम्ही चौकातली पोरं, गांधी चौकातली पोरं आम्ही राज्याभिषेकला गेलतो. होय का? हा आता परत एकदा रायगडला जायची संधी आली आम्हाला. एक भारी वाटते. भारी वाटते तुला? चांगली गोष्ट आहे. चला मग आता मस्तपैकी सगळ्यांनी एकत्र जाऊया. मस्तपैकी जाऊया. चला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो तुम्ही बघू शकताय आम्ही गाडीचं पूजन केलं, नारळ फोडला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली. अरबाज, यश, धीरज, पाटील, सुमित, अभिषेक, स्वप्नील, मुकेश, अक्षय, रोहित शिंदे, अक्षय शिंदे, अनिस पठाण नाही आला अजून, रिजवान, रेहान, धनराज, तेजस, बंटी कदम. काय चौकाच्या बरोबर खूप दिवसातून फिरायला चाललाय? हा दरवर्षी चाललाय बरोबर, ठीक आहे. पण आता खूप दिवसातून चाललंय. थांबा थांबा थांबा, कालवा करू नका. तर खूप दिवसातून आपण धीरज चाललोय फिरायला. तर काय सांगशील? रायगडला निघालोय. पहिल्यांदाच रायगडला निघालोय. म्हणजे हा तुझा पहिलाच म्हणजे रायगडला जाण्याचा पहिलाच संधी आपला ही. आणि कोणासोबत निघालाय? मंडळातले सगळे कार्यकर्ते आहेत. कसं वाटतंय तुला म्हणजे फिरायला जाताना? कसं वाटतंय म्हणजे आणि काय काय तू घेतल्यात जी आपण फिरायला जाताना? आणि प्रेक्षकांना सांग की काय काय घेतलं पाहिजे किंवा बाहेर फिरायला, कारण की आता खूप जण फिरायला जातात आणि सतर्क राहत नाहीत. म्हणजे खूप वाईट गोष्ट होती त्याची, म्हणजे आपण म्हणतो ना आपण ती पडतात वगैरे, रील्स वगैरे नादाच्या नादात वगैरे. आता आपण करतोय ब्लॉग पण ठीक आहे. चल तू काय सांगशील? तुम्ही एक जोडी कपडे घ्या, टॉवेल, अंडरवेअर त्यासोबत घ्या आणि सेल्फी वगैरे काढताना कड्यावर जाऊ नका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला रायगडला. नमस्कार, मी अक्षय शिंदे आणि हा सर्व आमचा मित्र परिवार आहे. निवरण संग्राम मित्र मंडळ ओझरडे, सर्व मंडळाचे कार्यकर्ते. ओझरडे ते रायगड हा ट्रेकिंगचा प्रवास आहे आमचा. किल्ले रायगडावरती जाणार आहे आम्ही. स्वराज्याची पहिली राजधानी
किल्ले रायगड. अक्षय खूप खूप दिवसातून चाललाय, कसं वाटतंय तुला? खूप दिवसांनी चाललंय, मला मस्त वाटतंय आणि खूप आनंदी आहे. मी रात्रभर जागून रात्रभर झोपलोच नाही मी कालपासून. 2 दिवस मला झोप नव्हती. अक्षय तू व्हॉट्सअपवर टाकत होता सगळ्यांना सर्वांना काय सांगशील जरा? कारण की खूप दिवसातून, सर्वांना सुरक्षेच्या दृष्टीने मी सांगत होतो की जाताना सर्वांनी पाणी बॉटल, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. सर्व आपलं सामान साहित्य, रेनकोट, पावसाचं सर्व आणि सर्वांनी मजा घ्यावी, एन्जॉय करावा, मस्त वाटावं असं मला एवढं वाटतंय. आणि स्वतःची काळजी घ्यावी, सर्वांनी काळजी घ्यावी स्वतःची, एवढंच बस, बाकी काय नाही. एवढं सांगणे अभिषेक मला. लेकिन एक सेकंड. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय बाहेरचं वातावरण किती सुंदर झालंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा घाट कुठला आहे? हा घाट आहे पोलादपूरचा घाट. जवळजवळ 20 ते 30 किलोमीटरचा हा घाट आहे. घाट आपल्याला मोठा जरी वाटत असला तरी पण मित्रांनो, समोर दिसणाऱ्या या वातावरणामुळे आज स्वर्गातच चाललोय असं वाटतंय. तर नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आत्ता आम्ही खूप जवळ पोचलो रायगडच्या. तर बंटी, आपण किती लांब राहिलोय रायगडपासून, काय सांगशील? आता काय जवळ चालू 21 किलोमीटरचं अंतर राहिलेलं इथून. आता इथून पुढं महाडमध्ये गेलो की तिथून राईट मारायचा की मग काय रायगड किल्ल्याचे आपल्याला दर्शन होणार आहे तिथून. म्हणजे आपण अजून हा तालुका कुठला लागतो आता? आता हा महाड तालुका. महाड तालुका. म्हणजे मित्रांनो, आता आपण महाड तालुक्यात आहे. आपण आतापर्यंत हायवे, मुंबई गोवा हायवे, इथून मुंबई गोवा हायवे. आता आपण म्हणजे मेन जवळजवळ 2 तालुका फिरलो, वाई, महाबळेश्वर आणि आता महाड. आता मित्रांनो थोडंच अंतर राहिलंय मस्तपैकी. जास्त आता तुम्हाला काय जास्त काय असं बोरिंग वगैरे काय दाखवणार नाही. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत पायथ्याला रायगडच्या, आणि तिथे बघू नाश्ता करणं. आता इथं नाश्त्यासाठी थांबलो आम्ही आता मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो नाश्ता काय करतोय. तर चला मग जाऊया, आहे ना म्हणते? हो, चला पोटभर नाश्ता खावा सगळ्यांनी. काय बघा, स्वप्न यो आलेले बघा, आहेत. यो आमच्या गावातलं ती कुठलं नेतृत्व? खंबीर नेतृत्व. उगवते नेतृत्व असा मावळतो. अच्छा, हमको सिखा रिया है. भाऊ पवार. स्वप्नील भाऊ पवार. चला मित्रांनो, चला नाश्ता करू. हा काय तुझं काय? माझं नाही काय. कुठं दिसतंय? अमरेंद्र बाहुबली यानी मैं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी रायगडच्या पायथ्याशी आलोय. आणि आता आम्ही जवळ 5 ते 10 मिनिटात सुरुवात करेन रायगड चढण्यासाठी. कारण की आता थोडंफार जरा नाश्ता करणार आहे आणि मगच रायगड जाण्यासाठी निघणार आहोत, है का ना? हो, चला जाऊया. आपण थोड्यात सुरुवात करूया. थांबा हे जाय जरा सांग. हा नाही सांग, बोल की थोडं काय म्हणत. थोड्यात आपण गड चढायला सुरुवात करूया. मग हळूहळू तुम्हाला कळेल आम्ही कुठले पॉईंट बघणार आहे, काय कसं. तुम्हाला जेवढं आम्हाला माहिती आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवूच, जे नाही माहिती आम्ही माहिती करून सांगूच तुम्हाला. मित्रांनो कसं आहे, आता मला तर जास्त काही माहित नाही रायगडवरलं. त्यामुळे आपला हा मित्र आहे जो बंटी आहे, तर त्याला आपण विचारणार आहोत आणि त्याला थोडंफार जे पॉईंट्स माहिती घेतले ते तो नक्कीच सांगेल. जर तुमच्यापर्यंत काही चुकून माहिती पडली तर खरंच माफ करा. मी त्यासाठी समजू असेल, आम्ही दोघं सुद्धा, आम्ही सगळे. फक्त जर थोडं समजून घ्या आणि नक्कीच तुम्हाला एक चांगला ब्लॉग आपल्यासाठी तुमच्यासाठी मी घेऊन येईन असा मी प्रयत्न करेन. चला, ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी आता थोडासा वडापाव खायचा आहे. 1-2-3 वडापाव खायचं म्हणजे खाल्ल्याशिवाय वर निघायचं नाही. लय मोठी नाही का? जवळच की छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज
की हरे हरे जय जिजाऊ। तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता रायगड सर करण्यास सुरुवात केली आहे. थोडंसं चालू आहे, आता पुढं आलो आहे. पूर्ण अशी एक पायऱ्या आहेत दगडांच्या, त्यामुळे काय जास्त वाटत नाही आहे. तर मुकेश काय सांगशील आता पुढं आपल्याला कोणता पॉईंट लागेल, म्हणजे कोणतं ठिकाण लागेल? अजून बरंच किल्ला लांब आहे. हां आता काय आपण थोडासा चढलोय, अजून भरपूर आहे. आता मला असं वाटतंय आता वर एक कॉर्नर आहे, तिथे एक आपण दरवाजा बशी. आता आपण इकडून जाऊ. आता कुठं इकडून मधनं जायचं? आता मित्रांनो मधनं जायचं, मधनं जाऊ. चला चला. मधने एक वाट आहे, आपण मधने आपण जाऊ. आता चला बघू. मधनं जायचं म्हणते का? पुढे गेलं तो पॉईंट आहे, ते एक पॉईंट बघू आपण. चाल. अक्षय काय सांगशील या ठिकाणाविषयी माहिती? या ठिकाणी गडाचं जे बांधकाम करायसाठी चुन्याचा घाणा तयार करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये गूळ टाकायचे पहिले लोक आणि तांदूळ महत्वाचं, आणि त्याचं मिश्रण करून ते बांधकामासाठी वापरायचे. इथे का? हा तो मागचं गाणं आहे का? हा हा माग पाठीमागेला हा गाणं आहे. हे मोठं चक्र आहे, त्याला बैलजोडी लावून ते गोल राऊंड फिरवायचे. हे का? हा किती साली बांधला असतो तुला काय अंदाज आहे का? आणि हा नाणे दरवाजाचा पारंपरिक चुना माळण्याचा गाणा आहे. चला ठीक आहे, पुढे धन्यवाद. जाऊया. पुढचा पॉईंट कुठला असेल अक्षय आता? हा नाणे दरवाजा. आणि पुढचा पॉईंट कुठला असेल आता? पुढे गेल्यावरती सांगतो. आलोय मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही नाणे दरवाजा पार केलाय आणि थोड्या वेळातच एक दुसरा पॉईंट एक गावेल, दुसरं ठिकाण गावेल, तो तुम्हाला दाखवेन मी. तर चला दाखवतो. मित्रांनो तुम्ही हा बघू शकताय, हा एक बोनूज आहे मोठा असा, आणि हा असा एक टर्न आहे बघू शकताय. हा दरवाजा येते पुढे मोठा, आणि सगळी आपली पब्लिक थांबली आहे फोटो काढण्यासाठी. चला मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय, हे बजरंगबलीचं छोटंसं मंदिर आहे. वर लिहिलं आहे जय श्रीराम. तर बजरंगबलीचं नाव घेऊया आणि जय श्रीराम म्हणूया आणि आपल्या गड सर करण्यास सुरुवात करूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे लिहिलंय पाऊल वाटाने जाण्यास सक्त मन आहे. पायरी मार्गाचाच वापर करा, पायरी मार्गाचाच वापर करा, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, कधीही काय होऊ शकते. सतर्क राहावा. आणि चला. फ्रेश पाण्यात असे हात धुतात, ती तोंड धुतात, ही काय बरोबर नाही. स्वर्गातच चाललोय आम्ही रायगडावरती म्हणल्यावरती, आणि हे पाणी म्हणजे ही कृपा सह्याद्रीची कृपा डायरेक्ट दिलेले पाणी आहे. अरे सह्याद्रीची कृपा डायरेक्ट दिलेलं. आणि मिनरल वॉटर ह्याच्यासारखं सुद्धा पाणी नाहीच कुठं. हा हे खरी गोष्ट, हे खरी गोष्ट. भेटणारच नाही. तुम्ही आंघोळ करू शकता, पाण्याला वापरू शकता, सर्व तुमचा वापर होणार याच्यामध्ये, आणि एकदम शुद्ध. हे पाणी का? मस्तच एकदम मस्त पाण्याची. आतापर्यंत एवढ्या ठिकाणचं पाणी पिलं, पण ह्या पाण्याची चवच नाही कुठे. खरंय खरंय खरंय. वेगळी लागती, त्याला कारण आहे. आता हे बळीनं पाणी प्यायला आलाय असं गेलाय पुढं. अक्षय गरम झालायस, दाखवतो. दाखवतो की अक्षय गरम झालाय दादा, मस्त पाणी वगैरे पितोयस. काय सांगशील? काय सांगू तुला, काय सांगशील? काय सांगू म्हणजे पाणी आता पाणी वगैरे पिलं कसं वाटलं? पाणी नाही पिलं पण तोंडावर तरी मारलं, कसं वाटलं? गार वाटलं, गार थंड वाटलं पाणी? एकदम थंड, फ्रीज पेक्षा थंड. होय असं वाटतं कोणतरी वरनं पाणी वाटतंय गार. होय. मित्रांनो अशा प्रकारे थोडासा टप्पा चढला, अजून खूप वर जायचंय. आता चढ पाऊल वाट लागली, जरा पायऱ्या चढ होत्या, आता सपाट लागली जरा. थोडंसं राहिले अजून, थोडंसं नाही म्हणजे खूप राहिले अंतर. तुम्हाला दाखवतो. चला आता पुढचं कोणतं ठिकाणी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. कंटिन्यू राहा. चला. जेवणाची नाश्त्याची सोय, अक्षय जेवणाची नाश्ता सोय नाही तर जेवणाचे नाश्ते सर्व सोय आहे. हा. खूप कष्ट करून हे लोक येतात वरती, पाण्याची सोय सगळ्यात म्हणजे सर्व जे रायगडावर. मित्रांनो इथल्या माकडांना खायला देताना काळजीपूर्वक खायला द्या. प्लास्टिकमध्ये जे काही खायला असेल ते प्लास्टिकच्या बाहेर काढूनच द्या, आणि प्लास्टिक तिथल्या आसपासच्या कचरा पेटीतच टाकावा. मित्रांनो अशा प्रकारे आता आपण महादरवाजाच्या बरोबर ठीक समोर आहोत.
लवकरच जवळ पोचेन. इकडून महादरवाजा आहे, तुम्हाला दाखवतो जवळ गेल्यानंतर. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकताय जवळजवळ आम्ही सगळेच आता खूप दमलोय. आता लवकरच आम्ही आपल्या महादरवाजापाशी पोचणार आहोत. चला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना सर्वप्रथम या रायगड किल्ल्यावरून त्रिवारस वंदन करतो आणि या रायगडावर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. प्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे अनिल बाबू कोकरे. माझं शिक्षण हे गेल्या 3 वर्षापूर्वी 12वी उत्तीर्ण झाले आणि गेले 10 वर्ष या शिवतीर्थ रायगडावरती मी गाईड काम करतो. आज आपण इतक्या लांबून आलात रायगड बघायला. खरं तर रायगड हा सुरक्षित पाहायला मिळत नाहीये. रायगडच नव्हे तर स्वराज्यातला प्रत्येक गडकिल्ला बघाल तो उद्ध्वस्त आहे. त्यामागचं कारण एकच, आज जर आपण स्वराज्य पाहिलं ढासळलंय आणि राजस्थान बघायला गेलो तर सुरक्षित आहे. मग राजस्थानची गडकिल्ले सुरक्षित ठेवले त्यामागचं कारण काय? राजस्थानचे राजे हे त्यावेळी इंग्रजांना शरण गेले म्हणून त्यांनी त्यांचे किल्ले शाबूत ठेवले आणि आपले महाराज कधीच कोणासमोर झुकले नव्हते, वाकले नव्हते. म्हणून महाराजांचं नेहमी एक वाक्य असायचं, आता आपल्या लक्षात नसेल पण ऐकून माहिती असेल नक्कीच, की मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. आणि म्हणून एक शेर म्हटलाय की अंधाराला घाबरत नाही ती आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही ती आभाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही, कारण मर्द मराठ्यांची जात आहे. मर्द मराठ्यांची जात आहे. आज आपण हा रायगड एका दिवसासाठी बघायला आलोय, पण जो रायगड बांधायला 14 वर्षे लागली तो रायगड एका दिवसात फिरणं शक्य नाहीये. रायगड पूर्णपणे बघायचा असेल तर किमान 3 दिवस सुद्धा कमी पडतात. इतका मोठा किल्ला आहे, कारण याचं एकूण क्षेत्रफळ 1200 एकर आहे आणि किल्ला जो आहे हा 100 एकरमध्ये आहे. गडाच्या बांधकामाचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर यांनी 14 वर्षामध्ये रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. आतापर्यंत या रायगडावरती आपण आलोय 1800 पायऱ्या चढून इथपर्यंत आलोय. आतापर्यंत रायगडाचा भाग हा 70% आपण पार केलाय. पूर्वी पायऱ्या होत्या 1575 पण आता पायऱ्या 2360. 2 वर्षापासून या पायऱ्यांचं बांधकाम चालू आहे. 1800 पायऱ्या चढून आल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहोत हा रायगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा, महादरवाजा. जर सांगायचं म्हटलं शिवकाळामध्ये सकाळी 8 वाजता उघडायचं, संध्याकाळी 5 वाजता बंद केला जायचा. याचा आकार पाहिला तर पूर्णपणे नागमोडी आकार आहे आणि नागमोडी आकारामध्ये गोमुखामध्ये आतमध्ये दरवाजा आहे. 2 बुरुज आहेत, हा जय बुरुज आणि हा विजय बुरुज आहे. याची हाईट आहे 75 फूट तर याची आहे 65 फूट आणि याच्या आतमध्ये महादरवाजा ठेवला आहे. आता मेन दरवाजा म्हटलं तर एंट्री समोर असते, पण हा दरवाजा आतमध्ये ठेवण्यामागचं कारण काय होतं? समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. शत्रूने जर रायगडावरती आक्रमण केलं तर तोफेचा जर भडीमारा केला तर तोफेचा गोळा हा आला तर या बुरुजांवर आदळेल, बुरुज ढासळतील, पण हा दरवाजा मात्र सुरक्षित राहील. तोफेचा गोळा आल्यानंतर आतमध्ये वळण तर घेऊ शकत नव्हता, त्यामुळे तो दरवाजा आतमध्ये ठेवला. आज त्या ठिकाणी एक सागाच्या लाकडाचा दरवाजा आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने दरवाजा बसवलेला आहे. तो आज जर सांगायचं म्हटलं तर आजही गडाचा शिवकाळी नियम चालू आहे. सकाळी 7 वाजता किल्ला उघडला जातो आणि संध्याकाळी 5 वाजता गडावरती जाणाऱ्या शिवभक्तांसाठी रायगडाचा दरवाजा हा बंद केला जातो. जर पाहायचं म्हटलं तर याच्यावरती पूर्णपणे छोटे छोटे खड्डे आहेत. रायगडावरती येणाऱ्या शत्रूवर तिथून भाला सोडायचा किंवा गरम तेल सोडलं जायचं आणि इथून पुढे गेलात की 2 तोफा बघायला मिळतील. पण जिथे आज 2 तोफा आहेत तिथे पूर्वी 21 तोफांची सलामी दिली होती. तो दिवस म्हणजे 6 जून 1674 साली वयाच्या 44व्या वर्षी राजे याच रायगडाच्या मातीत आणि याच रायगडाच्या दगडांमध्ये आपले महाराज या स्वराज्याचे छत्रपती झाले. आता इथून थेट गडावरती गेल्यानंतर एक 500 पायऱ्या झाल्यानंतर आपल्याला हत्ती तलाव पाहायला मिळते. ते बघायला पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हरे हरे महादेव, जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय. नमः पार्वती हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला आता पाहायला मिळेल की किल्ल्याचा हा पहिला प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराला महादरवाजा असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजेच राज्याभिषेकच्या घटनेचा साक्षीदार म्हणजेच आपला हा श्रीमान रायगड किल्ला. मित्रांनो, आता तुम्ही जे बघितला तो आहे महादरवाजा. रायगडचा हा महादरवाजा आहे. तुम्ही त्या दादाने आता माहिती सांगितलीच ती तुम्ही ऐकली असेल. त्या महादरवाजा नक्की इतिहास काय आहे तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे एक मोठं एक अजून एक ठिकाण लागणार ते आपण आता बघणार आहोत. चला.
अभिषेक हीच ती जागा होती. या ठिकाणी ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा होता 6 जून 1674 साली, ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळेस इथून ह्याच जागेवरून 21 तोफा होत्या या ठिकाणी. आता फक्त 2 शिल्लक राहिलेत. 21 तोफांवरून सलामी दिली होती राज्याभिषेकाच्या वेळेस. म्हणजे या 2 तोफा का? नाही, या 2 आहेत तिथे 21 तोफांची सलामी दिली होती. टोटल 21 तोफा होत्या. टोटल 21 तोफा होत्या. त्यातल्या 2 राहिलेत. 2 राहिलेत. आणि आता जो हा दरवाजा आपण पाहिला त्या दादांनी तर माहिती सांगितलीच आपल्याला. ही आपल्याला मेन ठिकाण लागेल. मेन हा. आता इथून पुढे एक अजून कोणतं ठिकाण लागणार आपल्याला? या ठिकाणी आता शेवट होईल वरती. हा, म्हणजे एक सपाट भाग लागेल. आणि तिथून मग तिथून मग आपली बाजारपेठ आणि पलीकडे दरबार, त्या साईडला दरबार लागेल. परत ह्या बाजूला महाल लागतील सर्व. हत्ती तलाव सुद्धा आहे. आणि त्या साईडला पूर्वे बाजूला की टकमक टोक आहे त्या साईडला. चालतंय, ठीक आहे. चला मग मित्रांनो, अक्षय भाऊनी खूप भारी माहिती सांगितली आपल्या या तोफांची सुद्धा. तर आता आपण पुढे जाऊन जरा अजून माहिती जाणून घेऊया. चला. धन्यवाद अभिषेक. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा रायगडवरला पहिला भाग? आवडला असेलच तर तर मग नक्की लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत आपला हा ब्लॉग शेअर करा. आणि हो मित्रांनो, कमेंट्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय म्हणायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.